जय भीम मंडळी, जय शिवराय. कशा सर्व मजेत ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. तर हा धबधबा कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर लास्ट व्लॉगमध्ये मी गेले होते सवसाडा धबधबा येथे, जे की कोकणात आहे, चिपळूणच्या जवळपासच. तर निलेशनी बघा किती एन्जॉय केलेला आहे. हे सगळं आपण लास्ट व्लॉगमध्ये बघितलेलं आहे. तर खूप धमाल मस्ती केली. मला काही एन्जॉय करायला मिळालं नाही, पण मी निलेशांना बघूनच एन्जॉय करत होते. अनार्या लहान असल्यामुळे मी काही पाण्यात गेलेली नाही आहे. तर खूप छान असं बाबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही गेलो होतो, म्हणजे माझे सासरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इकडे फिरायला गेलो होतो. आणि परतीचा प्रवास करत असतानाच माझ्या छोट्या दिराचं लग्न ठरलेलं आहे, त्या संदर्भात बोलणी करण्यासाठी आम्ही नवरीच्या घरी आलेलो आहोत. तर इथे थोडा वेळ लग्नाची बोलणी म्हणजे तारीख वगैरे सगळं फिक्स करायचं, किती तारीख ठरवायची, कुठले कार्यक्रम कधी करायचे, हे सगळं बोलणं करण्यासाठी आलो. आणि अनार्याला मस्तपैकी असं खाली खेळायला ठेवलं आहे, कारण एवढा वेळ ती आमच्या म्हणजे अंगावरच होती त्याच्यामुळे. आणि यानंतर आम्ही घरी जाणार आहोत आणि बाबांचा वाढदिवस. तर मंडळी इथे मी बाबांचं औक्षण करून घेते आणि त्यांना तांदूळ चिटकवत होते. तर तांदूळ खूप चिटकले, तर म्हटलं बाबा माझी खूप माया आहे तुमच्यावर. तर बाबांना हसू आलं आणि गोड पदार्थ भरवून त्यांचं पेढा भरून मी त्यांचं तोंड गोड केलं, त्यांनीसुद्धा तोंड गोड केलं. तर अद्वैत इथे बोला मला पण करायचं आहे, मला पण ओवाळायचं आहे बाबांना. तर मी त्यांच्यासाठी केक आणलेला आहे इथे. आणि ह्या माझ्या सासूबाई आहेत, आई, त्यासुद्धा ओवाळणी करत आहेत. तर बाबांचा फर्स्ट टाईम लाईफमध्ये बड्डे केलेला आहे. त्यांना 68 वर्षात त्यांचा बड्डे कोणीच केला नव्हता आणि मी केलेला आहे. ही त्यांच्या चुलत भावांची मुलं आहेत, म्हणजे माझे छोटे दीर आणि ते अनार्या. तर व्लॉग कंटिन्यू करा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू शपथ खाल्ला सगळा. खाल्ला केक खाल्ला. ठीक ठीक, भूक लागली, भूक लागली. केक साठी रडत होती. हा दाखव, नंबर दाखव. बाबा किती वर्षाचे झाले? नॉट 86, 68. किती? 68 चे झाले बाबा, है ना? 68 कंप्लीट झाले बाबांना, 69 चालू झालेला आहे. तर मंडळी बाबांना अशा प्रकारे आम्ही सरप्राईज दिलेला आहे आणि बाबांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? सवसाडा धबधब्याचा ओव्हरऑल आम्ही घरी बड्डे केलेला आहे थोडक्यातच. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. वाव यार, भरपूर आणले. तर हा बघ केवढा मोठा आहे. याच्या अंगावर मला औषध. हा तर केवढा मोठा आहे रे. बघा भर पावसामध्ये एवढे खेकडे जमा केलेत. मोठ्याला मारलाच आहे. हा लय मोठा आहे, जबरी आहे. शपथ. बघा हा, बघा आई केवढा मोठा आहे. बघा आम्ही दरवर्षी बघतो, फोटो काढतो तुमचा. बाबू आणतो ना विकून बाबा बाहेर. पहिला पावसाळा दाखवा जोरात, त्याच्यामुळे त्यांना असं पकडायचं, कडक कडक केलं. दाखवा असं पकडा ना समोर. हे इम्पॉर्टंट आहे, हे पकडणं गरजेचं आहे, नाहीतर मग आपलं काम झालं समजायचं.
नाही तर मग काय? बघू दे गेला. होय सावकाश. मला तर भीतीच वाटते खाते आणि तो उकडी घाल. मला तर खूप भीती मोठाच आला हा बघ केवढा मोठा आहे. आईच्या गावात हे. हे तर खूप मोठा झाला बापरे. बघ बघा असा बघा असं समोर घ्या ना चेहऱ्याजवळ. गाव किती ना खाते असं कापते आपल्या एकट्या ठेवा ठेवा चला. भारी ना? कशात जमा करता हंड्यात. आता भेटलाय तर तोडून टाका ना नांगे. आई बोलते उद्या थोडं. हा मग ठेवा राहतील का पण जिवंत. The next day. गुड मॉर्निंग सर्वांना. आजच से गुड मॉर्निंग. आजच झोपेतच आहे आणि कोकणात मुसळधार पाऊस आहे रात्रीपासून. आणि तुम्ही हे बघा किती हिरवगार झालेलं आहे वातावरण. एवढा पाऊस पडतोय. हिरवगार बघा किती झाडे वगैरे झालेले आहेत. शेतात पाणी बघा किती साठलेलं आहे. असं मस्त वाटतं एकदम. आमचा नांगर धरायला जातोय. तू बघा आमची उठलेले आहे. भात लावायला जाते आवण काढायला भाकरी घेऊन. लाडू माझा कुठं आली. आज जाणार आपण. आज जाणार मग परत सकाळी लवकर उठायचं. मम्मीला त्रास द्यायचा. दादाला शाळेत सोडायचं. पप्पा कामाला जाणार. परत रुटीन चालू है ना. चला मंडळी गुड मॉर्निंग. आता पापा खेकडा कापतोय. हे बघा हे बघा मोडतोय पप्पा खेकडा. हे बघा मोठा काय गो मोठा पण खेकडा तोडला त्यांनी. हे बघा पापा किती खेकडे आणतायत. मोठा अजून बाकी आहे खेकडा कापायचा. हा आणि हे असं केलं करे साफ केले त्यांनी. फणसाच्या बिया काढल्या. सध्या बिया पण अशा काढतात. बिया असतात असे बिया असतात त्या धुवून ठेवायच्या. ठेवून ठेवून असं मिक्स करायच्या. रश्श्यामध्ये टाकायच्या. रस्त्यामध्ये टाकायचे. मग आणि मम्मा काय करते दाखव. मम्मा खेकड्याचं वाजते. मसाला करते. मसाला खेकड्यांचा मसाला करते. खेकड्यांचा आणि इथे बघा अननस कट केलेले आहेत. घरचे अननस 2 अननस कट केलेत. खूप गोड लागतात. तर बघा अशा प्रकारे इथे एक साईडला मसाला करते वाटण करण्यासाठी खेकड्याचा रस्सा बनवायला. अद्वैत आणि इथे अननस कट केलेत. बाय दाखव बाय काय करते. पाय काय करते सांगू. हे बघा लाडू लाडू बरोबर. खेकडे बघा किती खेकडे आहेत. हे बघा बाबा इथं मला आपला खेकडे दाखवा आम्हाला. हा दाखवा खेकडा. बोल माझ्या काकाने आणली. काकाने आणली माझी खेकडे सगळे. बाय. तर बघा अद्वैतचे पप्पा गेलेले आहेत लिंबू गोळा करायला. आणि काल मी गोळा केले होते घाई गडबडीमध्ये. तुम्हाला तर माहिती आहे सव्वासडा धबधब्यावर आम्ही जात होतो त्यामुळे खूप घाई होती आणि म्हणून मी फटाफट केले. तर आज अद्वैतचे पप्पा गेलेले आहेत आणि आज आम्ही जाणार आहोत नालासोपाराला. आणि पाऊस खूप रात्रीपासून खूप भयंकर आहे. बघा ना काय झाडं मस्त अशी बहरलीत. एक नंबर. बघू किती लिंबू गोळा करतायत. वरचे कच्चे पण काढा आपल्याला घरी न्यायला. लाडू लाडू इकडे बा बाबू. माझा बच्चा बघा. माझा बच्चा अयो मला पप्पी घेते हा. काठी बघा इकडे असेल. ही बघा इथे पायाजवळ आहे माझ्या. मी देऊ शकत नाही पण एका हातात मोबाईल आहे एका हातात लाडू आहे माझी. मोठे मोठे लिंबू काढा बघा.
मस्ती करते, खूप मस्ती करायला लागले. एवढी मस्ती करते ना, आगाऊ झाले खूप आहे ना लाडू. आणि लाडूच्या बद्दल एक बातमी आहे, ती तुम्हाला मी स्पेशल व्लॉग करून सांगणार आहे. काय आहे ती आहे ना, आहे ना बच्चा. काय होतं, स्पर्धा लावायला पाहिजे, किती लिंबू काढू शकता 5 मिनिटात. खूप भरलेलं आहे झाड, हे बघा है ना. हे बघा एक एक लिंबू केवढा मोठा आहे, सगळं पूर्ण झाड लिंबूनी भरलेलं आहे बघा. कुठे बघाल तिथे लिंबूच लिंबू, लिंबूच लिंबू. आणि बाजारात एक लिंबू 7 रुपये 8 रुपये असा विकला जातो. काही ठिकाणी तर 10 रुपये पण आहेत. बघू द्या केवढे काढलेत. बाप रे बाप, बघा 5 मिनिटात एवढे लिंबू काढलेले आहेत. आणि ते पण लिंबू बघा केवढे मोठे मोठे आहेत, टणटणीत चुणचुणीत एकदम. आणि रस तर किती निघतो बापरे. मला लाडू चढलेत आंब्याच्या झाडावरती. एक आंबा आहे जो की दिवेसाठी राखीव ठेवलेला आहे. बघूया आपण काय त्याची खासियत आहे त्या आंब्याची. त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा, हा त्याचा एक उद्देश आहे आमचा सांगण्यामागे. लिंबू तो काढतो ना मग. पाऊस आला, पाऊस आला. हे बघा एवढे लिंबू काढलेत. ही टोपली कमी पडली म्हणून ही घेऊन आली मी घरातून पुन्हा. हे बघा बाबांनी आंबा काढलेला आहे. आणि बघूया आपण केवढा मोठा आंबा आहे. बाबा बोलत ते खूप मोठा आंबा आहे. माझे आता खुश होणार आहे. बघा बाबा, बघा आमचे कसे सराईतपणे उतरतात चढतात. प्रॅक्टिस झाली बाबांना आमच्या. आणि हा आंबा काढला. आंबा बघा केवढा मोठा. थांबा दाखवते तुम्हाला. बाबा उतरले खाली. हातात येते बघा पिकलेले 2 लिंबू आहेत. तिथे लिंबू आहेत बघा 2 पिकलेले बाजूबाजूलाच आहेत. खाली 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 दाखवा आंबा इकडे. खाली, हा बघा केवढा मोठा आंबा आहे. त्याच्या पुढे पण आहे तिथंच. हे बघा जशी काय नारळ का पपई, केवढा मोठा आंबा आहे. पहिला काढला ना त्याच्या बाजूला पण तिथे आतमध्ये आहे. फायनली आम्ही निघालोय नाला सोपारा. आणि हे बघा अनारी बाजूलाच बसले मस्ती करते. बाय बाय. देवाला जायला पाहिजे.